शाळेच्या आवारात, गावकुसाच्या रस्त्यावर किंवा एखाद्या विसाव्याच्या कट्ट्यावर उभं असलेलं झाड पण जेव्हा त्यावर लालसर केशरी फुलांचा सडा पडतो तेव्हा तो कट्टा आठवणींचा होतो। हेच आहे गुलमोहर। गुलमोहर नावातच गूढ आणि रूपात साजेरं सौंदर्य। जणू निसर्गानं खास हातानं रंगवलेलं झाड। त्याच्या लालसर केशरी फुलांनी जेव्हा रस्त्यावर सडा टाकलेला असतो तेव्हा वाटतं हीच खरी निसर्गाची रांगोळी। पावसाळ्यात गुलमोहराचं रूप अधिकच बोलकं होतं। हिरव्या पानातून डोकावत केशरी तेज आणि ओल्या हवेतून दरवळणारा तो खास सुगंध प्रत्येक थेंब झाडाच्या फुलांवर पडून जणू त्याला साथ घालतो। तू जास्त खुलतोस पावसात। पण गुलमोहर केवळ सौंदर्याचं प्रतीक नाही, त्याच्या सौंदर्याबरोबरच याचे काही फायदेही आहेत। गुलमोहराचं झाड सावली देण्यासाठी उत्तम मानलं जातं। याची पानं जमिनीवर पडल्यावर मातीचा कस वाढवतात। काही ठिकाणी या झाडाच्या सालीचा औषधी उपयोगी होतो। याच्या बियांपासून नैसर्गिक रंग बनवले जातात। गुलमोहर हे शहरातल्या धकाधकीतही शांततेचं प्रतीक आहे। अनेक कवी लेखकांनी यावर कविता केल्या। एखादी गुलमोहराच्या झाडाखाली बसलेली वृद्ध जोडपी त्यांच्या आठवणी सांगताना कधी तो जाड हसतो, कधी ढगांची साक्षात्कार करतो।